नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सर्वप्रथम ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हार्दिक अभिनंदन। त्यांचेही, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचेही आणि आंबेडकरवादी चळवळीतील सर्व लोकांचे हार्दिक अभिनंदन। याचं कारण आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती तेलारा ही एक महत्त्वाची बाजार समिती मानली जाते आणि तेथे सभापतीपदी श्री भोंगे यांची निवड झाली आहे, श्याम भोंगे, आणि हे धनगर समाजाचे आहेत। बघा, तुम्ही लक्षात घ्या, प्रथमच धनगर समाजाला तेथील तेलारा येथील बाजार समितीमध्ये सभापती मिळाले। यापूर्वी अनेक आघाड्या झाल्या, मात्र कोणीही धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं। मग तुमच्या एक लक्षात येईल की वंचित बहुजन आघाडी ही केवळ एका विशिष्ट समाजाकरता काम करत नाहीये, तर ती समाजातील सर्व घटकांकरता काम करते। जे शोषित आहेत, वंचित आहेत, म्हणजे नावातच वंचित आहेत, जे सत्तेपासून वंचित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, ज्यांना आपला आवाज उठवायला कुठला पक्ष नाहीये, अशा सगळ्या लोकांकरता वंचित बहुजन आघाडी काम करते, हे तुमच्या लक्षात आलं असेल। पुनश्च अजून एक अभिनंदन, होय, ते अभिनंदन आहे ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा खटला सुप्रीम कोर्टात जिंकल्याबद्दल, त्यांना न्याय मिळाल्याबद्दल। मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की अनेक प्रकारचे आमिष श्रीमती विजयाबाई सूर्यवंशी यांना दाखवण्यात आली होती। पैशाची आमिष असतील, घराची, फ्लॅटची, शेतजमिनीची। कदाचित प्रकाश आंबेडकर यांनाही आमिष दाखवली गेली असतील, कारण ते ही केस लढत होते। त्यांनी ही केस पूर्णत्वाला नेलेली आहे आणि शेवटी न्याय मिळालेला आहे। न्याय मिळालेला आहे। पोलिसांवर खटले दाखल करण्याची मान्य कोर्टाने सूचना दिलेली आहे। पण आता एक गंमत सांगायची याच्यामधली। तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर नेहमीच सापनाथ आणि नागनाथ असा उल्लेख करतात, काँग्रेसचा आणि भारतीय जनता पार्टीचा। तर मला एक राष्ट्रवादी काँग्रेसची गंमत सांगायची आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर विधानसभेत सर्वच विरोधी पक्षांनी हा प्रश्न उचलून धरला होता। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली होती ती माहिती सुप्रीम कोर्टामध्ये खोटी ठरलेली आहे। त्यांनी सांगितलं होतं की श्वासाचा त्रास होता सोमनाथ सूर्यवंशी यांना आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, असा माझ्याकडे अहवाल प्राप्त झाला, अशी माहिती दिली होती। पण सुप्रीम कोर्टात हे सिद्ध झालं की मारहाणीमध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत विशेष सांगतोय मी तुम्हाला। म्हणजे कसं आहे की चळवळीचे लोक आंदोलन करतात, थेट लढतात, संघर्ष करतात आणि त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय घ्यायला कसे राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते पुढे येतात। सध्या प्रस्थापित असलेले अनेक नेते हे आंबेडकरी चळवळीतूनच पुढे आलेले आहेत। मात्र केवळ आता आंबेडकरी चळवळीचा संबंध शाहू फुले आंबेडकर हे नाव घेण्या इतकाच उरलेला आहे। त्यापैकी जितेंद्र आव्हाड यांनी अगदी व्हिडिओ बनवून स्वतःकडे श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी सांगितलंय की आम्ही विधानसभेत हा प्रश्न उचलला होता, आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि शेवटी सत्याचा विजय झाला, शाहू फुले आंबेडकरांचा विजय झाला, त्यांच्या विचारांचा विजय झाला। त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या हँडलवरून अधिकृतपणे जितेंद्र आव्हाड यांची खरडपट्टी काढण्यात आलेली आहे। कारण कोर्टामध्ये यापैकी कोणीही लढायला आलेले नव्हते, तर लढायला फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच होते। काळा कोट चढवून आपल्या वकिलीचा ते तेथे लढले। न्यायमूर्तींनी त्यांना नम्रपणे ऐकून घेतलं, त्यांची बाजू ही सत्याचे लक्षात आलं आणि त्यानंतर हा निकाल मिळालेला आहे। सुप्रियाताई सुळे यांनी लगेच सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी मात्र हे श्रेय वंचित बहुजन आघाडीच्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना देण्याचा प्रयत्न केलाय किंवा दिलाय त्यांच्या ट्विटमध्ये। तरी अशी गंमत असते। आता अजून एक नवीन, म्हणजे खटला जुनाच आहे, जो 76 लाख मतदान कसे झाले, हा जो खटला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत, प्रकाश आंबेडकर लढत आहेत आणि महाराष्ट्रातील मतदानाबाबतचा खटला आहे। अजूनही निवडणूक आयोगाकडून पुरेशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी जी मागितलेली ती मिळू शकलेली नाहीये। त्यात काहीतरी कायदेशीर किंवा तांत्रिक अडचणी असल्यास सांगण्यात येत आहे। त्या संदर्भात आता राहुल गांधी हे एक बॉम्ब माझ्या हाती आलाय, आम्ही 6 महिने तपास केला या प्रकरणाचा,
आणि निवडणूक आयोगाने मते कशी चोरली हे आम्हाला सगळं पुराव्यासहित समजलेलं आहे आणि मी तो बॉम्ब फोडणार आहे असं विधान केलंय नुकतंच कालच. मला हसू आलं. म्हणजे तुम्ही चौकशी केली असणार, तुम्ही 76 लाख वोटिंगचं रहस्य शोधून काढलं असणार, ईव्हीएमच्या बाबतीतलं काय ते पडताळणी केली असणार आणि आता तुमच्या हाती बॉम्ब लागलेला आहे. पण मी खात्री देऊन सांगतो की असा बॉम्ब काँग्रेस फोडणार नाही. कारण लोकसभेमध्ये काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळाल्या होत्या, चांगल्या म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा, आणि त्यावेळी काँग्रेस चूप होतं. कारण माझा फायदा झाला तर ईव्हीएम चांगलं आहे आणि मी हारलो तर ईव्हीएम वाईट आहे, असाच काँग्रेसचा नेहमीचा धोशा असतो, त्यांचं रडगाणं असतं. प्रकाश आंबेडकर यांनी असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी ईव्हीएमवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केलेला आहे आणि ईव्हीएमवर निवडणुका होऊ नयेत किंवा ईव्हीएमवर निवडणुका होणे कसे अन्यायकारक आहे, कसे लबाडीचे वातावरण निर्माण होते याबाबतीत ते लढत आहेत. जरी मान्य उच्च न्यायालयाने हा खटला काही कामाचा नाही असं सांगितलं असलं तरी देखील ते सुप्रीम कोर्टात लढणार आहे. राहुल गांधी मात्र हे पुरावे कोणाकडे देणार नाहीत बरं का, मी खात्रीने सांगतो. राहुल गांधी हा बॉम्ब घेऊन असाच जनतेमध्ये आरडाओरडा करत फिरणार आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी सुप्रीम कोर्टात हा खटला लढला पाहिजे. मात्र एकही प्रस्थापित पक्ष, म्हणजे ज्यामध्ये काँग्रेस पण आली, ज्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना आली, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आला, म्हणजे सध्याचे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे पक्ष किंवा देशभरातले पक्ष म्हणूयात आपण, विरोधी पक्ष, इंडिया आघाडी, एकही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आलेला नाही एकही पक्ष की ही लढाई आपण कोर्टात लढली पाहिजे ईव्हीएम विरुद्धची. आणि आता हे बॉम्ब घेऊन फिरतायत, जसे मागच्या वेळेस संविधान घेऊन फिरत होते. ते सांगत होते की संविधान बदलले जाणार आहे आणि या खोट्या नॅरेटिव्हमुळे बरंच नुकसान झालेलं आहे. मान्य प्रकाश आंबेडकर यांचं त्यांनी सांगितलं होतं की ही जी खोटी नॅरेटिव्ह आहे ती आम्ही खोडून काढू शकलो नाही. तर आता राहुल गांधींना माझी विनंती आहे की तो बॉम्ब जो सापडलेला आहे पुराव्यासहित, निवडणूक आयोगाने मते कशी चोरली त्याचे सगळे पुरावे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे द्यावेत. कारण काँग्रेसमध्ये ती हिंमत नाही आहे, तो बॉम्ब फोडण्याची हिंमत नाही. तसं असतं तर राहुल गांधी आधीच लोकसभेत, आता जे अधिवेशन झालं लोकसभेत तेव्हा बोलले असते, संसदेच्या अधिवेशनात, किंवा कोर्टात गेले असते, माध्यमांसमोर त्यांनी ते पुरावे सगळे आणले असते. पण तसं न करता राहुल गांधी केवळ लोकांमध्ये मीडियासमोर हे अशा गप्पा करतायत. त्याऐवजी त्यांनी जर तो बॉम्ब बिनधास्त असलेला प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिला, ते पुरावे, तर मला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे थेट लढणारे आहेत, थेट संघर्ष करणारे आहेत आणि कोणालाही न घाबरता ते संघर्ष करणारे आहेत. त्यांना आपला पक्ष निवडून यायलाच हवं असा हट्ट नसतो, मात्र तत्वानी पक्ष चालवणारे आहेत. राहुल गांधी ऐकतील का ही सूचना, बघूयात. राहुल गांधींनी जर ते पुरावे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले तर नक्कीच ईव्हीएम बाबत काय ती ठोस भूमिका निवडणूक आयोगाला घेण्यासाठी सुप्रीम कोर्ट भाग पाडू शकतं अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.